ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण आत्तापर्यंत स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2मध्ये सगळ्या गोष्टी बघत होतो की कसं आपल्याला ट्रिगर केलं जातं. हे ट्रिगर करणारे लोक कधी कधी कार्मिक असतात, कधी कधी ट्विन फ्लेम्स असतात. तर आपण आज पहिला भाग घेणार आहोत जे आहेत कार्मिक. तर ह्यांना ओळखायचं कसं, तर पहिलं तर हे कार्मिक लोक जे असतात तर ते खूप टेम्पटिंग वाटतात. म्हणजे त्यांची कंपनी आपल्याला हवी हवीशी वाटते आणि इथेच माया असते, हे मायाजाल असतं. आणि वन्स यू एंटर इन टू दॅट कनेक्शन, काही दिवसांनी ती गोष्ट खूप फेड व्हायला लागते. ती फेड व्हायला लागते, अट्रॅक्शन संपून जातं आणि द थिंग इज तुम्हाला सफोकेट व्हायला लागतं. सगळं काही ठीक आहे असं बाहेरच्यांना वाटत असतं, बट द थिंग इज यू आर नॉट हॅपी. तुमचा जीव गुदमरायला लागतो त्या कनेक्शनमध्ये आणि जोवर तुमचा कर्म ह्या व्यक्तींबरोबरचा फिटत नाही तोवर तुमची यातनं सुटकाही नसते. तर सगळ्यात पहिलं तर आपल्याला काय करायचं तर ॲक्सेप्टन्स म्हणजे काय तर ठीक आहे, मी एका अशा रिलेशनमध्ये आहे की जे आता अनवॉन्टेड आहे आणि चूक कोणाची का असे ना, पण आता ह्यातनं बाहेर कसं निघायचं ह्याची आपण माहिती घेणार आहोत. सो फर्स्टली आपल्याला ॲक्सेप्ट करायचं की हे काहीतरी वेगळं रिलेशन आहे की जे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. मग याच्यामध्ये ती व्यक्ती तुमच्याशी कशा पद्धतीने वागते आणि काय एक्झॅक्टली तुम्हाला त्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतो हे स्टडी करा. बिकॉज द थिंग इज की तुम्ही त्यांचं मागच्या जन्मीचं देणं लागत असता आणि त्या कारणामुळे ती व्यक्ती तुम्हाला ट्रिगर करत असते किंवा तुमचं लाईफ खूप अनबेरेबल बनवत असते. सो अशा वेळेला तुम्हाला त्या व्यक्तीला कर्स करायचा नाही आहे, कुठल्याही प्रकारचा नवीन कर्म क्रिएट करायचा नाही आहे. मग आपण इथं कोणाचीही हेल्प न घेता आपण हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो. तर जितक्या इंटेन्सिटीनी ती व्यक्ती तुम्हाला पेन देते तेवढीच इंटेन्सिटी तिच्या पेनची असणार आहे जेव्हा तुम्ही तिला मागच्या जन्मी तो त्रास दिलेला असतो. सो जस्ट फील दॅट पेन इन युअर सोल आणि त्या व्यक्तीची सोल लेवलला जाऊन माफी मागायची. इथं फसवी चालणार नाही आहे, वरवरची माफी चालत नाही, ती सोल लेवलला जाऊनच मागायला लागते. यासाठी मी काही व्हिडिओज अपलोड केले, त्याच्यामध्ये हो ओपोनोपोनो प्रेयर म्हणून आहे. दॅट इज आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. तर हे तुम्हाला म्हणायचं आहे 108 वेळा पर डे फॉर 21 डेज आणि तुम्हाला फरक जाणवायला लागेल. स्टे ट्यून विथ अस. ब्लेस्ड बाय महादेव 44.